सो वेलकम स्टुडंट्स. तर आज आपला केमिकल बॉन्डिंगमधला चौथा लेक्चर आहे, दॅट इज कोऑर्डिनेशन बॉन्ड. त्या अगोदर आपण दोन टाईपचे केमिकल बॉन्डिंग्स बघितलेले आहेत. फर्स्ट इज आयोनिक बॉन्डिंग आणि सेकंड इज कोव्हॅलंट बॉन्डिंग. ओके. आणि आय थिंक तुमच्या 10वी पर्यंत ह्या दोन्ही गोष्टी ऑलरेडी तुम्हाला झाल्या होत्या. हा एक नवीन टाईपचा बॉन्ड आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड. ओके. आणि हा ॲक्च्युली आयोनिक बॉन्ड सारखा थोडंफार आहे आणि थोडंफार कोव्हॅलंट बॉन्ड सारखा पण आहे. ओके. सो इट इज हॅव्हिंग बोथ द फीचर्स, आयोनिक एज वेल एज कोव्हॅलंट. ओके. सो त्याच्या मधला बॉन्ड असं आपण म्हणू शकतो कोऑर्डिनेट बॉन्ड असं. ओके. सो इट इज वन टाईप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. हा एक प्रकारचा काय असतो, कोव्हॅलंट बॉन्डच असतो. इकडे पण काय होणार आहे, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होणार आहे. ओके. काय होणार आहे, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होणार आहे. आणि जसं कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतं तसंच याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड टाईपच फॉर्म होणार आहे. ओके. फक्त काहीतरी डिफरन्स आहे त्याच्यात. अगोदर आपण बेसिक्स अगोदर काय झालंय ते आपण बघूया शॉर्टमध्ये. ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे. ओके. आयोनिक बॉन्डमध्ये काय होतं, देर इज गेन अँड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. गेन अँड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन दोन्ही एकाच वेळी होतं. एका ॲटम काय करणार आहे, इलेक्ट्रॉन गेन करणार आहे, दुसरा ॲटम काय करणार आहे, इलेक्ट्रॉन लॉस करणार आहे, लूज करणार आहे. नेक्स्ट कोव्हॅलंट बॉन्डमध्ये काय होतं, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके. चालेल. सो कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. एक ॲटम एक इलेक्ट्रॉन देणार, दुसरा ॲटम दुसरा एक इलेक्ट्रॉन देणार आहे. अशा प्रकारे एक बॉन्ड फॉर्म होणार आहे कोव्हॅलंट बॉन्ड. आणि त्या एका कोव्हॅलंट बॉन्डच्या आतमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, दॅट इज नोन एज सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. तसं आपण डबल कोव्हॅलंट बॉन्ड बघितलं होतं आणि ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड बघितलं होतं. ओके. चालेल. नेक्स्ट थिंग, अगोदर आपल्याला कन्सेप्ट अजून जरा क्लिअर करून घेऊया. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो व्हॉट इज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे असे इलेक्ट्रॉन्स जे डायरेक्टली बॉन्डिंगमध्ये भाग घेत नाही, हे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. ओके. आणि ते पेअरमध्ये असतात, जोड्यामध्ये असतात, राईट. सो असे इलेक्ट्रॉन जे बॉन्डिंगमध्ये डायरेक्टली भाग घेत नाहीत. ओके. सो त्याला आपण काय म्हणतो, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो. ओके. चालेल. सो बघा, काही एक्झाम्पल बघूया आपण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सचे. सो समजा फ्लोरीन आहे. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 असतो. सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,7 असणार आहे. काय असणार आहे, 2,7. ओके. आता फ्लोरीनची व्हॅलेन्सी काय आहे, व्हॅलेन्सी ज्याची 1 आहे. व्हॅलेन्सी इज इक्वल टू 1. ह्याचा अर्थ फ्लोरीन किती बॉन्ड फॉर्म करणार आहे, एकच बॉन्ड फॉर्म करणार आहे. त्याच्यासाठी एक इलेक्ट्रॉन लागतो त्याला, बरोबर. ओके. आता 7 मधला एक इलेक्ट्रॉन कशासाठी यूज झाला, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करण्यासाठी झाला. ओके. तर राहिलेले 6 इलेक्ट्रॉन कुठे असणार आहेत, राहिलेले 6 इलेक्ट्रॉन ॲज अ लोन पेअर म्हणून असणार आहेत. सो कुठे असणार आहेत, त्याला फ्लोरीनवरती असणार आहेत. 1 2 3 4 5 6. सो हे 6 इलेक्ट्रॉन 3 लोन पेअरमध्ये असणार आहेत, 3 लोन पेअरच्या फॉर्ममध्ये असणार आहेत. सो फ्लोरीनवरती टोटल लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत, 3 असणार आहेत. ओके. चालेल. ऑक्सिजनचं बघूया. ऑक्सिजन इज इक्वल टू 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 8. हां. ओके. सो ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,6, राईट. आणि ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती असते, व्हॅलेन्सी असणार आहे 2. ओके. सो जरा लक्षात ठेवा व्हॅलेन्सी वगैरे. ग्रुप 17ची व्हॅलेन्सी 1 असते, ग्रुप 16ची व्हॅलेन्सी 2 असणार आहे. ओके. ह्याचा अर्थ ऑक्सिजन किती बॉन्ड फॉर्म करणार आहे, 2 बॉन्ड फॉर्म करणार आहे. ऑक्सिजन किती बॉन्ड फॉर्म करतो, 2 बॉन्ड फॉर्म करतो. ओके. सो 2 बॉन्ड, इकडे एक इलेक्ट्रॉन यूज होणार आहे, इकडे एक इलेक्ट्रॉन यूज होणार आहे. सो 2 राहिले किती इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स. हे 4 इलेक्ट्रॉन्स कसे असणार आहेत, इन द फॉर्म ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो 1 2 3 4, राईट. सो अशा प्रकारे ऑक्सिजनवरती टोटल किती, 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. किती असणार आहेत, 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. नेक्स्ट नायट्रोजनचं बघूया. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,5. त्याची व्हॅलेन्सी आहे 3, राईट. सो याचा अर्थ नायट्रोजन किती बॉन्ड फॉर्म करतो, 3 बॉन्ड फॉर्म करतो, राईट. व्हॅलेन्सी किती आहे, 3 आहे. सो याचा अर्थ नायट्रोजन किती बॉन्ड फॉर्म करणार आहे, 3 बॉन्ड फॉर्म करणार आहे. सो प्रत्येक बॉन्डमध्ये एक इलेक्ट्रॉन नायट्रोजन कडून जाणार आहे. सो हे झाले 3 इलेक्ट्रॉन. आणि सो 3 इलेक्ट्रॉन 5 पैकी गेले, राहिले किती, 2.
सो हे 2 इलेक्ट्रॉन कोणावरती असणार आहेत? नायट्रोजनच्या वरती असणार आहेत इन द फॉर्म ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके. कशा फॉर्ममध्ये असेल? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. सो नायट्रोजनवरती किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात? 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. आणि नेक्स्ट एक्झाम्पल कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6 आहे. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी 2,4. ओके. आता बघा कार्बनची व्हॅलेन्सी काय आहे? 4. राईट. सो कार्बन एक तो किती बॉन्ड फॉर्म करतो? कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करतो. 1 2 3 4. ओके. सो इकडे एक इलेक्ट्रॉन, इकडे एक इलेक्ट्रॉन, इकडे एक इलेक्ट्रॉन, इकडे एक इलेक्ट्रॉन, अशा प्रकारे 4 इलेक्ट्रॉन यूज झाले. सो कार्बनकडे व्हॅलेन्स शेलमध्ये 4च इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके. आणि ते 4ही कशासाठी यूज झाले आहेत? बॉन्डिंगसाठी यूज झालेले आहेत. सो कार्बनकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहेत का? सो नाही, त्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नसणार आहेत किंवा 0 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आपण म्हणू शकतो. ओके. सो एकही लोन पेअर इलेक्ट्रॉन्स नसणार आहे. ओके. कार्बनवरती. ओके. चालेल. आता हा जो पॉइंट आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड, त्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची खूप इम्पॉर्टन्स आहे. ओके. तर जो अगोदर आपण बघूया कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय किंवा कोऑर्डिनेशन बॉन्ड म्हणजे काय. ओके. सो सिंपल वेने आपण त्याचं डेफिनेशन बघितलं, देन इट इज नोन एज वन साइड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, वन साइड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स और शेअरिंग ऑफ lone pair of electrons by any one atom or molecule. ओके. सो ह्याचा अर्थ काय? वन साइड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय? आता बघा कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये काय होत होतं की दोन हायड्रोजन असतील, एक हायड्रोजन आपल्याकडचा एक इलेक्ट्रॉन देणार आहे आणि दुसरा हायड्रोजन आपल्याकडचा एक इलेक्ट्रॉन देणार आहे आणि अशा प्रकारे कोव्हॅलेंट बॉन्ड इक्वल शेअरिंगमुळे फॉर्म होत होतं. आता वन साइड शेअरिंगचा अर्थ काय की कोणता तरी एक ग्रुप असेल, फॉर एक्झाम्पल नायट्रोजन घेऊया आपण. ओके. सो नायट्रोजन किंवा अजून ए आणि बी आपण कन्सिडर करूया. ओके. सो दोन्ही इलेक्ट्रॉन्स एकाच कोणत्या ग्रुपकडून येणार आहेत. फॉर एक्झाम्पल ए कडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, ती तो डोनेट करणार आहे आणि अशा प्रकारे काय होणार आहे? बॉन्ड फॉर्म होणार आहे. ओके. आता ह्यामध्ये बी ने काहीच कॉन्ट्रीब्युट केलेलं नाहीये. ओके. दोन्ही इलेक्ट्रॉन कोणी कॉन्ट्रीब्युट केले? ए ने केलंय. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? वन साइड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. एकच ॲटम काय करतोय? इलेक्ट्रॉन शेअर करतोय. दुसरा काय करतोय? फक्त बॉन्ड सपोर्ट करतोय, बॉन्ड ऍक्सेप्ट करतोय. राईट. सो तो हे करत नाहीये, शेअर करत नाही आपल्याकडचे इलेक्ट्रॉन्स. ओके. डायरेक्टली दोन्ही इलेक्ट्रॉन्स कोण शेअर करतोय? कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा एकच ॲटम शेअर करतोय. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? वन साइड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आता वन साइड शेअरिंग करण्यासाठी काय गरजेचं असतं? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. एक तरी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असलं पाहिजे डोनर ॲटमकडे. ओके. ओके. ह्याला आपण डोनर ॲटम म्हणतो. ओके. सो त्याच्याकडे एक तरी काय असलं पाहिजे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असलं पाहिजे, तरच तो काय करू शकतो? कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करू शकतो. नेक्स्ट थिंग, कोऑर्डिनेट बॉन्ड हा कोव्हॅलेंट बॉन्ड सारखाच असतो, पण त्याच्यामध्ये डिफरन्स आहे ना की दोन्ही इलेक्ट्रॉन्स कोणाकडून आले आहेत? ए कडून आले, एकाच कोणत्या तरी ॲटम कडून आलेली आहेत. हे कसं आपल्याला समजणार? सो त्याला डिनोट करताना आपण त्याला एरो वेने दाखवतो. कोणत्या वेने दाखवतो? एरो मध्ये दाखवतो. आणि एरो ज्याने डोनेट केलेलं आहे त्याच्या ऑपोजिट साईडला काय करत असतो? तो एरो पॉइंट करत असतो. ओके. ज्या ग्रुपने डोनेट केले त्याच्या ऑपोजिट साईडला काय करत असणार आहे? तो पॉइंट आउट करत असणार आहे. ओके. चालेल. सो त्याचं एक एक्झाम्पल बघूया, समजून घेऊया जरा काय आहे ते. फॉर एक्झाम्पल अमोनियम आयन. ओके. चालेल. सो आता बघा NH3. ओके. NH3 ग्रुप आहे. NH3 म्हणजे काय? दॅट इज अमोनिया. NH3 म्हणजे काय? अमोनिया. ओके. हा एक स्टेबल कंपाऊंड आहे. नायट्रोजन ने काय केले आहेत? 3 हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म केलेले आहेत आणि त्याच्याकडे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ओके. चालेल. सो नायट्रोजनने 3 बॉन्ड फॉर्म केले आहेत हायड्रोजन सोबत आणि त्याच्याकडे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि हा कंपाऊंड काय? स्टेबल आहे. बऱ्यापैकी काय? स्टेबल आहे. ओके. आता असं कन्सिडर करा की ह्याच्या जवळ समजा एक H+ आलं. कोण आलं? H+. आता H+ म्हणजे काय अगोदर ते सांगा. H हायड्रोजन म्हणजे काय? त्यामध्ये प्रोटॉन्स किती असणार आहेत? एक असणार आहे आणि इलेक्ट्रॉन किती असणार आहे? एक असणार आहे. आता H+ चार्ज आहे म्हणजे H+1 चार्ज. ह्याचा अर्थ त्याने इलेक्ट्रॉन आपल्याकडचं काय केलं आहे? डोनेट केलेलं आहे किंवा कोणीतरी त्याचं इलेक्ट्रॉन घेतलेलं आहे. ह्याचा अर्थ आता त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत? 0 असणार आहेत. एवढं क्लिअर होतंय का? सो बघा जरा समजून घ्या. Na होतं, Na कडे इलेक्ट्रॉन्स ओके त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती होते? 11 होते आणि Na+ झालं
त्यावेळी त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती होते 10. सो ज्यावेळी प्लस साईन येतो त्यावेळी एक इलेक्ट्रॉन काय होणार आहे मायनस होणार आहे, त्यावेळी काय होणार आहे प्लस साईन येतो, राईट. कारण पॉझिटिव्ह चार्ज ओव्हरऑल पॉझिटिव्ह चार्ज वाढतो, बरोबर आहे. सो H प्लस कडे टोटल इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत 0 असणार आहेत. आता H प्लस कडे इलेक्ट्रॉन 0 आहेत म्हणजे त्याला त्याच्याकडे डोनेट करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स आहेत का किंवा शेअर करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स आहेत का, नाही, राईट. त्याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्सच नाही आहेत शेअर करण्यासाठी, त्यामुळे तो कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करू शकतो का, तर नाही. हायड्रोजन H प्लस आयन हा कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करू शकत नाही. ओके. आता H प्लस आयन समजा अमोनियाच्या जवळ आलेला आहे. आता अमोनियाकडे काय एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ओके. सो सो अमोनिया काय करणार आहे, त्याच्याकडे एक्स्ट्रा 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि तो बघतोय हायड्रोजन बिचारा आलाय, त्याच्याकडे बिचाऱ्याकडे एकही इलेक्ट्रॉन नाही. सो नायट्रोजन काय करणार आहे, आपल्याकडचे हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन यूज करणार आहे तो बॉन्ड फॉर्म करण्यासाठी. कोणासोबत, हायड्रोजन H प्लस आयन सोबत. हे क्लिअर होते का. सो आता काय होणार आहे बघा, नायट्रोजन हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन, ओके, हा आहे तसंच. आता नायट्रोजनने इकडे काय केलं, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन यूज केलेली आहे टू फॉर्म अ बॉन्ड विथ हायड्रोजन. आणि हा बॉन्ड काय असणार आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड असणार आहे. दिस बॉन्ड विल बी नोन एज कोऑर्डिनेट बॉन्ड. सो कोऑर्डिनेट बॉन्ड कसा फॉर्म झाला, बाय वन साइड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. आता ओव्हरऑल चार्ज काय असेल नायट्रोजनवरती, त्यांनी काय केलंय, दोन्ही इलेक्ट्रॉन्स आपल्याकडचे दिलेले आहेत, राईट. त्यामुळे ओव्हरऑल चार्ज काय असणार आहे, प्लस असणार आहे नायट्रोजनवरती. आणि म्हणून त्याला आपण अमोनियम आयन असं म्हणतो. ह्याला आपण काय म्हणतो, अमोनियम आयन. ओके, चालेल. सो अमोनियम आयन इज एन एक्झाम्पल ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड, सिंपल एक्झाम्पल ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड. ओके. आता मोस्टली कोऑर्डिनेट कंपाऊंड्स हे ॲक्च्युली 12वीला कम्प्लीट एक चॅप्टर आहे. ओके. सो ज्या कंपाऊंड्समध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड असतो त्याला आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेट कंपाऊंड असं म्हणतो. ओके, चालेल. आणि इट इज मोस्टली सीन इन बिटवीन ट्रान्झिशन मेटल्स अँड नॉन मेटल्स. ट्रान्झिशन मेटल्स आणि नॉन मेटल्स. ओके, त्याच्यामध्ये काय होतो, असला बॉन्ड फॉर्म होतो. आता ह्यामध्ये जो डोनर आहे, म्हणजे NH3 इकडे काय झालं, डोनर मॉलिक्यूल झालं ना, त्याने काय केले, दोन लोन म्हणजे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट केलेला आहे. ओके. तर जो डोनर असणार आहे दॅट इज नोन एज लिगँड. ह्याला काय म्हटलं जातं, लिगँड असं म्हटलं जातं. एवढ्यापर्यंत क्लिअर होतंय का, राईट. सो जो कोण डोनर आयटम असणार आहे, जो आपल्याकडचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, लिगँड असं म्हणतो. हे स्पेसिफिक नाव आहे, कोऑर्डिनेट कंपाऊंडसाठी आपण यूज करतो, राईट. चालेल. सो मोस्टली कोऑर्डिनेट कंपाऊंड्स कोणामध्ये फॉर्म होतात, ट्रान्झिशन मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या फॉर्ममध्ये. जो नॉन मेटल असणार आहे तो काय असणार, आपलं लिगँड असणार आहे. ओके. व्हाईल जो ट्रान्झिशन मेटल असणार आहे तो काय फॉर्म करणार आहे, मेटल आयन फॉर्म करणार आहे. ओके, किंवा मेटल कॅटायन फॉर्म करणार आहे. ओके, चालेल. सो त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. ओके, त्याच्यातले एक एक्झाम्पल असं आहे कोबाल्ट. ओके. आता कोबाल्टचा आयन असणार आहे +3. ओके, +3 कोबाल्ट असणार आहे आयन. ओके. आणि त्याच्यासोबत टोटल 6 लिगँड्स जॉईन होणार आहेत. ओके. सो अशा प्रकारे फ्लोरीन 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 आणि फ्लोरीन. ओके. सो हे सगळ्यांनी काय केलंय, प्रत्येक फ्लोरीनने लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करून, आपल्याकडची एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करून काय फॉर्म केलंय, कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म केलेला आहे. कोणासोबत केलाय, कोबाल्ट सोबत केलेला आहे. ओके. आणि ह्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड असं म्हणतो. ओके. हे जर आपण डिटेलमध्ये 9 चॅप्टर 12 स्टँडर्डमध्ये आपण बघणार आहोत. ओके. त्यावेळी त्याचं ऑक्सिडेशन स्टेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायचं आहे, राईट. सो त्यावेळी आपण डीपमध्ये बघायचं आहे. फक्त लक्षात ठेवा, कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे काय, ते कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे काय, वन साइड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. एक काहीतरी लिगँड असणार आहे, तो काय करणार, दोन्ही इलेक्ट्रॉन्स आपण स्वतःहून शेअर करणार आहे. ओके. आयन सोबत, राईट, पॉझिटिव्ह आयन सोबत. आणि ह्या टाईपच्या बॉन्डला काय म्हटलं जातं, कोऑर्डिनेट बॉन्ड असं म्हटलं जातं. ओके. आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल. एक डीप आपण 9व्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ओके, चालेल. सो आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल, राईट. सो थँक्यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लास्ट पॉईंट, प्रायमरी बॉन्डमधला लास्ट पॉईंट बघणार आहोत, दॅट इज मॅटेलिक बॉन्ड. ओके. जो ॲक्च्युली तुमच्या लेवलला जास्त नाही, इम्पॉर्टंट नाही आहे. तुमच्या लेवलला आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्डच जास्त इम्पॉर्टंट आहे, पण माहिती असलं पाहिजे मॅटेलिक बॉन्ड, मेटल्समध्ये बॉन्डिंग कसं होतं ते. सो त्यासाठी तुम्हाला मॅटेलिक बॉन्डिंग माहिती असलं पाहिजे. ओके. सो विल स्टॉप ओव्हर हिअर. थँक्यू.